हॅलो डिअर स्टुडंट, मिशन इंजिनिअरिंग 2026 या सिरीज मधल्या डे 4 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सो आजच्या सेशन मध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली डिस्कस करणार आहोत रिलेटेड टू इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस काय असते. सो हे सेशन किंवा याची माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका. सो बेसिकली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस जाणून घेण्याआधी हे तुम्हाला माहिती असेल की एनरोल इंजिनिअरची टीम जी आहे ही काउन्सिलिंग बद्दल गाईड करते. सो या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपण स्टुडंटला पर्सनलाइज काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणकोणते आहेत याची लिस्ट प्रोव्हाइड होते. त्यासोबतच कॉलेजचा जो कट ऑफ आहे याची सुद्धा लिस्ट प्रोव्हाइड होते. त्यासोबतच जे आपले एक्सपर्ट मेंटर आहेत हे एक्सपर्ट मेंटर तुम्हाला कम्प्लिटली कॅपराउंड जे आहेत हे कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म जे आहेत हे बनवून देतात, ज्याच्यामध्ये कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 आणि कॅपराउंड 4 या चारही कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म जो आहे हा प्रॉपरली बनवून दिला जातो. त्यासोबतच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग सुद्धा सपोर्ट भेटतो तो आपल्या प्रीमियम पॅकेजमध्ये. एवढंच नाही तर तुमचे जे डाऊट्स आहेत तसंच तुमच्या पॅरेंट्सचे जे डाऊट्स आहेत हे डाऊट्स 1 to 1 सॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतर अपडेटेड जी कॉलेजची लिस्ट आहे ही तुम्हाला भेटते आणि त्यासोबत 100% सपोर्ट भेटतो तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज मिळवण्यासाठी. सो जर तुम्ही अजून एनरोल इंजिनिअर्सची काउन्सिलिंग जॉईन केली नसेल आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतात यापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि एनरोल इंजिनिअरच्या मेंटरला कनेक्ट करू शकता. त्यासोबतच तुम्ही एनरोल इंजिनिअरच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि काउन्सिलिंग जॉईन करू शकता. सो लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. लवकरात लवकर जाऊन काउन्सिलिंगसाठी तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुमची जी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसची जर्नी आहे ती सिंपल बनवा. सो येऊयात आपण आपल्या मेन पॉइंटकडे. सो आपण डिस्कस करत होतो इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या स्टेप्स काय असतात. सो त्यामधली सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे काय, MST CET रिझल्ट डिक्लेरेशन. सो MST CETचा रिझल्ट जो आहे हा डिक्लेअर होतो. त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर काय होतं तर CET सेल जे आहे हे काउन्सिलिंगचे अनाउन्समेंट करतात. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट तो येतो म्हणजे काय की काउन्सिलिंगची अनाउन्समेंट केल्यानंतर स्टुडंट्सला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी असतं. त्यासाठी पर्टिक्युलर डेडलाईन डिक्लेअर होतात आणि या डेडलाईन च्या आधी स्टुडंटला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते ती म्हणजे काय की स्टुडंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करणं गरजेचं असतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे काय, मेरिट लिस्ट. आता या मेरिट लिस्ट मध्ये दोन पार्ट असतात, एक असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि दुसरी असते फायनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी असते, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यावर जर स्टुडंटला असं वाटत असेल की आपला मेरिट नंबर कुठेतरी प्रॉपरली डिक्लेअर नाही झालाय तर स्टुडंट त्या केसमध्ये ग्रेव्हियन्स रेज करू शकतात. त्यानंतर ग्रेव्हियन्स रेज झाल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये फायनल मेरिट लिस्ट येते. सो जशीही तुमची फायनल मेरिट लिस्ट येते ही मेरिट लिस्ट कधीही चेंज होत नाही आणि यावरच पुढे कॅपराउंडची जी प्रोसेस आहे ही स्टुडंटची सुरू होते. सो फायनल मेरिट लिस्ट नंतर बेसिकली स्टुडंटचा कॅपराउंड 1चा फॉर्म फिलिंग जो आहे हा सुरू होतो. कॅपराउंड 1चा फॉर्म फिलिंग झाल्यानंतर स्टुडंटला फ्रीज आणि बेटरमेंट याची जी विंडो आहे ही ओपन होते. सो इथे आपण दिलेलं आहे की प्रत्येक कॅपराउंड नंतर तुम्हाला फ्रीज आणि बेटरमेंटची विंडो जी आहे ही ओपन होते. सो कॅपराउंड 1 नंतर तुमची फ्रीज आणि बेटरमेंटची विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर कॅपराउंड 2 जो आहे त्यानंतर तुमची फ्रीज आणि बेटरमेंटची विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर कॅपराउंड 3 होईल आणि त्यानंतरही आपली फ्रीज बेटरमेंटची विंडो ओपन होणार आहे आणि कॅपराउंड 4 जो आहे हा आपला लास्ट कॅपराउंड असणार आहे. सो त्यामध्ये आपले ऍडमिशन जे हे फ्रीज होतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे काय, स्पॉट राऊंड. जर कॅपराउंड नंतर एखाद्या स्टुडंटला एखाद्या कॉलेजसाठी स्पॉट राऊंड ट्राय करायचा असेल तर स्पॉट राऊंड ची जी प्रोसेस असते ही सुरू होते आणि कॉलेजेस स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. सो स्पॉट राऊंड कंप्लीट झाल्यानंतर फायनल कॉलेज अलॉटमेंट जी आहे हे होते आणि यानंतर काय होतं तर स्टुडंटला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं असतं, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात, फीस पे करायची असते आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन जे आहे आपलं ते कन्फर्म करायचं असतं आणि त्यानंतर स्टुडंटचे कॉलेजेस जे हे सुरू होतात. सो एवढंच नाही तर तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसशी रिलेटेड जर काहीही डाऊट्स असतील, काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरचा व्हॉट्सअप ग्रुप कनेक्ट करू शकता. कारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे जे CET सेलचे इम्पॉर्टंट अपडेट आहेत त्यासोबतच इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मधली ज्या ज्या काही डेडलाईन्स आहेत याही तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर येतात. सो व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन करायचं असेल तर त्याची जी लिंक आहे ही खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यासोबतच एनरोल इंजिनिअरचा जो व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्याला तुम्ही
कॉल करू शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्यासोबतच एनरोल इंजिनियर्सच्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच इम्पॉर्टंट अपडेट आणि असेच इम्पॉर्टंट सिरीज घेऊन आम्ही तुमच्यासोबत येतो. सो करंटली आपली अजून एक खूप इम्पॉर्टंट सिरीज चालू आहे. त्या सिरीजचं नाव आहे सीईटी टू कॅम्पस. या सिरीज मध्ये प्रत्येक कॉलेज बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिल्या जाते आहे. कॉलेजचा कट ऑफ काय आहे, कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, कॉलेजचा प्लेसमेंट रेशो काय आहे, कॉलेज कोणत्या सिटीमध्ये आहे, कॉलेजमध्ये बेसिकली किती जुनं आहे आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय. सो ही एक इम्पॉर्टंट सिरीज आपण कव्हर करतो आहोत. सो युट्यूबवर ही सिरीज आपल्याला बघायला भेटेल. सो एनरोल इंजिनियरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर काउन्सिलिंगसाठी किंवा तुमच्या काहीही डाऊटसाठी एनरोल इंजिनियरची वेबसाईट आणि एनरोल इंजिनियरचा ऑफिशियल नंबर तुम्हाला दिला आहे, जो आहे 8446777225. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुमचे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसशी रिलेटेड सगळे जे डाऊट्स आहेत हे क्लिअर करू शकतात. सो तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. एनरोल इंजिनियर सोबत कनेक्टेड राहा. ही जर्नी आपल्याला सोपी करायची आहे. तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला मिळवायचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कारण तुमचा एक व्हिडिओ शेअर त्यांची इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस जर्नी जी आहे ती सोपी करू शकतो. त्यांना त्यांचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज मिळवायला मदत करू शकतो. स्टे ट्यून विथ एनरोल इंजिनियर. तब तक बेस्ट ऑफ लक.